टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल रात्री नाशिक शहरात एका कार डेकोर व्यावसायिकाचं अपहरण करण्यात आलं होतं। विशेष बाब म्हणजे त्याच्याकडे असलेल्या 4 चाकी वाहनातच बंदुकीचा धाक दाखवून हे अपहरण करण्यात आलं होतं। अपहरणानंतर त्याच्या पार्टनरकडून अपहरणकर्त्यांनी जवळपास 15 लाख रुपयांची खंडणी जी आहे ती घेतली होती आणि यानंतर आता नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। अपहरण केल्यानंतर 15 लाखांची खंडणी जी आहे ती त्याच्या पार्टनरकडून उकळल्यानंतर या व्यावसायिक निखिल दर्यानी होता तो या अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटला आणि पळाला। त्यानंतर जी अपहरणकर्त्यांनी त्याची गाडी जी आहे ती नेली होती, ती गाडी देखील नाशिक शहरातीलच फाळके स्मारक परिसरामध्ये सोडून दिली होती। ती गाडी आता नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांनी तपासासाठी आणली असून या प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये देखील आता अपहरणाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे। मात्र हा अपहरणाचा बनाव होता की काय की आणखी काही यामागची कारणं होते याचा सखोल तपास जो आहे तो आता मुंबई नाका पोलिसांकडून सुरू आहे। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।